हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 1 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे रम्याची आई रम्याला उठवते आणि बोलते की उठ रम्या, बस झाली तुझी नाटकं. मला डॉक्टरांनी सांगितलंय फक्त 5-7 गोळ्या खाल्ल्या होत्यास तू आणि त्यामुळे गुंगी आली होती तुला. आणि ज्या पार्थसाठी तू हे केलंस ना, तो तुझ्याकडे पाठ टाकून लग्नाला निघून गेला केव्हाच. तेव्हा रम्या वस्तू फेकून जोरजोरात रडायला लागते, पार्थ पार्थ. तेव्हा वसुताई बोलते की रम्या, ह्या अशा वस्तू फेकून ना सिच्युएशन बदलू शकत नाही. तेव्हा रम्या बोलते मग काय करू आई. तेव्हा वसू बोलते मला एक सांग, गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे व्हायला हव्या आहेत ना. मग आता मी जे सांगते ना ते ऐक आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची रम्या. स्वतःला नाही, ज्याने आपल्याला दुखवलंय ना त्याला त्रास द्यायचा. आता या नंदिनीचं काय करायचं ते मी बघते. तेव्हा वसू तिथून निघून जाते. तेव्हा रम्या ओरडून बोलते, या घरात ना सगळे नुसते बोलतायत. आईसुद्धा नुसती बोलते आणि खोटी आशा दाखवते, पण करत मात्र काही नाही. आता बास, आता जे काही करायचं आहे ना ते मी स्वतः करणार. इकडे धनंजय फोनवर विक्रमशी बोलत असतो. तुला माहिती आहे ना विक्रम, आपण गावाकडे लग्न लावत आहोत, शहरात काही लावत नाही. पण मुलांना सिरियसच नाही आहे, सगळे मजा वाटते त्यांना. गावामध्ये कसे रीतिरिवाज असतात, चाली रीती असतात. अंधार पडलं नाही म्हणजे बरं. आणि बोलतो बरं तुम्ही पोचा, आम्हीही पोचायला आलोय. आणि धनंजय फोन ठेवतो आणि बोलतात निघालेत बरं का तुमचे हे. हो, आणि काही तासातच ते पोहोचतील तिथे. तेव्हा काव्या बोलते बाबा, तुम्ही ते काय बोलत होतात, कुळाचार रीतीभाती, म्हणजे लग्न लागेपर्यंत आपली नंदिनीताई आणि पार्थ दोघे एकमेकांना भेटू शकणार नाहीत ना. नाही भेटणं तर सोडा, बोलू पण शकत नाही. तेव्हा नंदिनी बोलते काही काय, मला नाही वाटत गावामध्ये काही रीतीभाती असतील म्हणून. लग्नाच्या दिवशी बोलायचं नाही म्हणजे अतिच होतंय. तेव्हा सगळे तिला चिडवायला लागतात. तेव्हा आरू बोलते पण बाबा, मला ना ह्या रीतीभाती सगळ्या ओव्हर वाटतात तेव्हा शारदा बोलते तुमच्या पिढीला ना ह्या रीतीभाती ओव्हरच वाटतात. काव्या बोलते आमची पिढी झालं, लगेच स्टेटमेंट करून मोकळी झालीस तू. तेव्हा काव्या बोलते आरू म्हणते ते योग्यच आहे, मला पटतंय. आता आपल्याच साखरपुड्याला बघ ना, मामाने किती राडे केले, आपल्यालाच ऑकवर्ड वाटतंय ते. तेवढ्यात धनंजय बोलतो नाही, दौलत मामा जे वागला ते योग्यच होतं. शेवटी नंदिनीचा मामा आहे तो, त्याचाही मानपान झाला पाहिजे. तेव्हा काव्या बोलते ठीक आहे, मानपान झालाच पाहिजे, पण आपण काही त्याचा अपमान केला नव्हता ना. मग म्हणजे साखरपुडा आहे, मग छोट्या मोठ्या गोष्टी राहू शकतात ना, एवढं काय त्यात मामाचं असं म्हणणं की त्याच्या घरी जाऊन त्याला इन्व्हिटेशन का नाही दिलं. तेव्हा आरू बोलते एक्झॅक्टली, घरी येऊन इन्व्हिटेशन द्यायला मामा काय मुंबईत राहतो का, गावी राहतो ना. तेव्हा काव्य बोलते मग काय, आता घरचंच लग्न आहे तर थोडं समजून घेतलं पाहिजे. तेव्हा शारदा बोलते अगं ए बाई, इथे बोलतीयस, तिथे जाऊन काही बोलू नका तुम्हाला माहिती आहे लग्न हे म्हणजे सगळं रीतिरिवाज परंपरा सांभाळून करावं लागतं, सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि या सगळ्याला तर गावात खूपच मानतात. आपल्याकडे काय वराडी फक्त नाचायला येतात, पण इथे वराडी येतात ते त्यांचा मोठा मान असतो, थाट असतो. तेवढं इकडे जीवा डॉक्टरांना विचारतो डॉक्टर रम्या कशी आहे आता. तेव्हा डॉक्टर बोलतात की ती आता बरी आहे. आता ॲक्च्युली मी मगाशीच सांगणार होतं की ती आउट ऑफ डेंजर आहे, पण वसुताई म्हणाल्या की मी सांगते सगळ्यांना, तुम्ही नका सांगू, म्हणून मी थांबलो. तेव्हा डॉक्टर बोलतात का ते कोणाला काही बोलल्या नाहीत का. तेवढ्या डॉक्टरांना कोणाचा तरी फोन येतो आणि ते फोन उचलतात. तेव्हा जीवा मनात बोलतो की काव्या, मला माहिती आहे तू मला काय सांगायला फोन करतीयस, पण मी काय सांगू तुला की आम्ही अजून इथेच आहोत. काय होणार आहे कुणास ठाऊक. दादा रम्याची समजूत घालू शकेल ना. इकडे धनंजय बोलतो लग्न म्हणजे मान पान रुसवे फुगवे आलंच. आपल्याला वाटतं की एवढीशी गोष्ट आहे, पण ही एवढीशी गोष्ट जेव्हा काय रूप घेते ना तेव्हा आपल्याला कळतं. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा काव्या बोलते एक्सक्यूज मी, सगळे का हसतायस. तेव्हा धनंजय बोलतो अगं काही नाही, शकू मावशीचा किस्सा आठवला असेल तिला, हो ना शारदा. तेव्हा नंदिनी बोलते शकू मावशीचा काय किस्सा आहे. तेव्हा शारदा बोलते काही नाही. तेव्हा आरू बोलते अरे काही नाही कसं, नक्कीच काहीतरी आहे. तेव्हा आरू बोलते ए आई सांग ना गं आम्हाला, ताईला चिडवून आम्ही बोर झालोय, म्हणून आम्हाला काहीतरी वेगळा टॉपिक पाहिजे आता. अगं शकू मावशी आणि मामांजी म्हणजे तुमच्या बाबांचे नातेवाईकच आमच्या लग्नात आले होते आणि ते रुसून आले होते. तेव्हा धनंजय बोलतो सांगतो. आमचं लग्न तेव्हा नाशकात लागलं, म्हणजे आत्तासारख्या तेव्हा गाड्या नव्हत्या, एवढ्या फ्रिक्वेंटली गाड्या नव्हत्या. आणि काय झालं, एकाच रिक्षेमध्ये 8 ते 10 लोकांना बसून प्रवास व्हायचा. शकू मावशी आणि तिचे मिस्टर जेव्हा आले ना तेव्हा त्यांना असं वाटलं की मुलीकडून एक गाडी पाठवली जाईल त्यांना आणायला. आणि काय, समोर एक गचगच भरलेली रिक्षा बघितली आणि 1 किलोमीटर चालत त्यांनी मंगल कार्यालय गाठलं. तेव्हा काव्या बोलते पोहोचले ना शेवटी. तेव्हा शारदा बोलते पण मुहूर्त टळून गेला होता.
आमचं लग्न लागलेलं होतं ऑलरेडी. तेव्हा नंदिनी बोलते लग्न लागलेलं बघून ते ऑलरेडी चिडलेच असतील ना. तेव्हा शारदा बोलते चिडल्या होत्या त्या, मग यांनी थोडं समजवलं आणि शांत केलं आणि परत ते हसायला लागतात. तेव्हा सगळे बोलतात की अगं काय हसतेस, काय सांग ना जरा. तेव्हा धनंजय बोलतो काय झालं, आम्ही लग्नात पंक्तीला बसलो, मी बसलो, माझ्या शेजारी शारदा बसली, त्यांच्या शेजारी शकू मावशी बसल्या आणि त्याच्या पलीकडे त्यांचे मिस्टर नानू काका बसले आणि सगळी मंडळी समोर बसली होती. आणि मग काय नानू काकांना जिलबी वाढली आणि परत सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते अगं आई परत हसतीये. तेव्हा आरू बोलते अहो बाबा किती हसतायत, सस्पेन्स काय सांगा ना. शारदा बोलते अगं जिलबी खाताना नानू काकांची कवळी बाहेर आली आणि सगळे हसायला लागतात. मग काय हिची घरची मंडळी सगळे नानू काकांकडे बघून हसत होते. मग शकू मावशीला राग आला आणि मग काय हात न धुता शकू मावशी तशीच बाहेर आली आणि गच्च भरलेल्या रिक्षेत तडत घरी निघून गेली. मग तेव्हा काव्य बोलते आणि ती निघून गेले, मग नानू काका तिथेच राहिले. तेव्हा शारदा बोलते नंतर गेले ते पण सगळ्या जिलब्या संपवून. आणि पुन्हा सगळे हसायला लागतात. पण पुढचे काही महिने शकू मावशी काय माझ्याशी बोलत नव्हती. आमच्या एक नात्यातल्या लग्नात भेटली आणि मग तिची समजूत काढली, मग शांत झाली. तेव्हा धनंजय बोलतो माझ्या मनात एवढी भीती बसली, पुढचे काही महिने मी लग्नांमध्ये जिलबीच खाल्ली नाही आणि सगळे हसायला लागतात. काव्या बोलते आई काय ना या रीतीभाती, एवढ्या एका रीतीभातीमुळे एवढं मोठं महाभारत घडलं. तेव्हा काव्या बोलते ते काही नाहीये, आपण पाळूयात बाबा सगळ्या रीतीभाती, परत काही राडे व्हायला नको. साखरपुड्यामध्ये झाले तेवढे राडे बस आता ताईच्या लग्नात नको कुठले राडे. तेव्हा आरू बोलते राडे नको असतील तर पार जिजूंना धरून ठेवा, नाही तर परत निघून जातील. तेव्हा आरू बोलते ताई लग्नात जर ते असे वागले ना तर तू निघून जा. तेव्हा काव्या बोलते आणि लग्नाला कोण बसणार आहे. तेव्हा आरू बोलते तू. तेव्हा काव्या बोलते अगं काय हिचं. तेव्हा नंदिनी हसते आणि बोलते अगं तू कशाला एवढी सिरियसली घेतेस. तेव्हा नंदिनी बोलते मला खात्री आता आमच्या लग्नात कोणीही कुठेही जाणार नाही. तेव्हा काव्या बोलते अच्छा तथास्तु. तेव्हा इकडे जीवा वरती रम्याच्या रूममध्ये येतो. तेव्हा रम्या रूममध्ये नसते, वसुताई पाणी पित असते आणि जीवा विचारतो आत्या. तेव्हा वसुताई थोडी दचकते आणि जीवा विचारतो रम्या कुठे गेली. तेव्हा वसुताई थोडी दचकत बोलते की ती बाथरूममध्ये गेली असेल. तेव्हा जीवा बोलतो अच्छा. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे ती आता बरी आहे ना. तेव्हा वसू बोलते हां म्हणजे तशी. तेव्हा जीवा बोलतो डॉक्टरांनी सांगितलं मला की रम्या आता पूर्णपणे बरी झाली आहे आणि हे तुला माहीत असून सुद्धा तू मला सांगितलं नाहीस. तेव्हा वसू बोलते आय एम रिअली सॉरी जीवा, काय झालं ना मी इतकी पॅनिक झाली होते ना तर गडबडीत सांगायचं राहून गेलं रे. तेव्हा जीवा बोलतो नाही ठीक आहे, मला दादाच्या लग्नासाठी निघायचे, उशीर होतोय, तू काळजी घे रम्याची. आणि जीवा तिथून निघून जातो. इकडे जीवा घाईघाईत सुटकेस आपली घेतो आणि पायरीवरनं उतरत पटकन पळत जातो. धनंजय इकडे विक्रमला फोन करून विचारतो की कुठपर्यंत पोहोचलात का. अरे ठीक आहे इथपर्यंत पोहोचलायत का, म्हणजे आपण मागे पुढेच आहोत. ठीक आहे आपण वाड्यावर भेटूयात. तेव्हा धनंजय बोलतो आपल्या पाठीच येते. मी काय म्हणतो मी विक्रम आणि मिथून वाड्यावर जातो, तिथे काय तयारी ते बघतो, तुम्ही देवळात जा पूजा करा आणि थेट वाड्यावरच या. आरू बोलते वाव वाडा दॅट्स हाऊ हिस्टॉरिक, खूप कल्ला करूया आपण. तेव्हा शारदा बोलते कल्ला बिल्ला नाही गाव आहे हे, शहर नाहीये. तेव्हा आरू बोलते आई. तेव्हा काव्या बोलते तू आता सारखी घाबरवणारच आहे का मला. घाबरवणार नाही ग, पण जरा शहाण्यासारख्या वागा. इथले नियम रीतीभाती थोड्या वेगळे असतात. माणसं चांगली असतात ग, पण शिष्टाचार पाळावे लागतात आणि वयाचा मान ठेवावा लागतो. तेव्हा धनंजय बोलतो फक्त वयाचा नाही आदराचाही मान राखावा लागतो, फक्त इथेच नाही सगळीकडे. काय काव्या. तेव्हा काव्या बोलते कळलं. तेव्हा काव्या बोलते थोडक्यात काय, जोपर्यंत आपण गावी आहोत तोपर्यंत मी चडीचूप, तुमचं सगळं ऐकेल मी बाबा, अजिबात तुम्हाला काही प्रश्न विचारणार नाही आणि वादही घालणार नाही. तेव्हा धनंजय बोलतो दॅट्स गुड. तेव्हा नंदिनी बोलते आई आपण खूप वर्षांनी आलो ना गावात आणि तेही इतक्या छान कारणाने. तेव्हा शारदा बोलते दोन्ही घरातलं पहिलं कार्य आहे. तेव्हा काव्य बोलते आणि हे कार्य धूमधडाक्यात पार पडणार आहे. तेव्हा हे सगळे गावी पोचतात. गावी दौलत मामान ते सगळे नंदिनी त्यांच्या स्वागतासाठी उभेच असतात. पाठून पार्थ त्यांची पण गाडी येते. पार्थ ते पण उतरतात आणि तेही सगळ्यांना भेटतात. पार्थ दौलत मामा आजीचे पाय पडतो. तेव्हा इकडे काव्य इकडे तिकडे बघत असते आणि बोलते हा जीवा पण ना कुठे राहिलाय, दिसतच नाहीये. तेव्हा जीवा पाठनं येऊन काव्याच्या पाठी उभा राहतो. तेव्हा दौलत मामा बोलतो तुम्हा सगळ्या वऱ्हाडी मंडळींचे आमच्या गावात स्वागत आहे. तेव्हा तुम्हाला इथे काही कमी पडू देणार नाही हे वचन आहे दौलत मामाचं. तुम्हा सगळ्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही वाड्यावर केली आहे. तेव्हा मानिनी बोलते अहो असं कसं, एवढं केलं नसतं तरी आम्ही चाललं असतं, ॲडजस्ट झालं असतं. तेव्हा दौलत मामाची वाईफ बोलते
अहो असं कसं, नवऱ्या मुलाकडच्यांना ॲडजस्ट करायला लावलंय, असं कळलं तर गावात कोणी मुलगी देईल का? मी काय आमच्या हातनं पाप घडवताय का? तेव्हा मानिनी बोलते अहो नाही. तेव्हा दौलत मामा बोलतो आमच्या गावाची एक परंपरा आहे बरं का, एकदा का वराड मंडळी गावात आली तर ती लग्न केल्याशिवाय बाहेर जात नाही बरं का. तेव्हा लग्नाशिवाय तुमची सुटका नाही. तेव्हा जीवा बोलतो क्या बात आहे. तेव्हा काव्य बोलते नाही पण मला ही आयडिया आवडली बरं का. नाही म्हणजे मामाच्या गावाला येऊन लग्न करायचं त्याने काय होतंय, नाही म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग केल्याचा आनंद मिळतो आणि लाड पण होतात. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेवढ्यात दौलत मामाचा मुलगा दौलत मामांना बोलतो माई येत आहेत. तेव्हा सगळे बोलतात अगं बाई माई येत आहेत. तेव्हा माईंची एंट्री होते. तेव्हा नंदिनी विचारते माई कोण मामा. तेव्हा शारदा बोलते सावित्री माई येत आहेत ना. तेव्हा नंदिनीची आजी बोलते अगं या सावित्री माई म्हणजे गावातल्या मोठ्या जाणत्या बाई, त्यांनी किती पावसाळे किती उन्हाळे सोसले त्याचा काही नेम नाही. ते जे पाहतात ना ते काळाच्या पुढचं असतं आणि त्यांच्या माथ्यावर ब्रह्मदेवाने हात ठेवलाय आणि जिभेवर मात्र सरस्वती नांदते त्यांच्या. तेव्हा काव्य बोलते अच्छा नक्की आहेत कोण या सावित्री माई. तेव्हा दौलत बोलतो हुशारी आणि शहाणपणा दोन्ही त्यांच्या ठाई. सरसर रांगोळी काढावी ना तसे ते बोलतात आणि त्यात अर्थाचे रंग भरतात ते. तेव्हा मामी बोलते आणि हो माई आहेत की नाही, मागे काय घडलंय ते बी कधी विसरत नाही आणि पुढे काय घडणारे ते बी कधी लपवत नाही आणि गावात कुणाचं बी लग्न असलं तरी त्या यायला कधी बी चुकवत नाहीत. तेव्हा जीवा बोलतो भविष्य सांगतात का काय. तेव्हा दौलत बोलतो नुसतं भविष्य नाही, ते सगळं चांगलं वाईट सगळं सांगतात आणि आणि काही फेरे कसे चुकवायचे तेही सांगतात. तेव्हा मामी बोलतात गावातले समदे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच कार्य पार पडतात. शारदा बोलते मला चांगलं आठवतंय माझ्या लग्नात त्या आल्या होत्या, माझा चेहरा बघितला आणि हसल्या आणि बोलतात एकदा नाही तीनदा घरात लक्ष्मीचे पावलं पडणार आहेत. तेव्हा आरू बोलते मग आम्ही तिघी आलो हो ना. तेव्हा काव्या बोलते एक मिनिट पण आई तुझ्या लग्नात येऊन त्यांनी तुझ्या चेहऱ्याकडे बघून प्रेडिक्ट केलं की तुला 3 मुली होणार आहेत. हो. तेव्हा कसं. तेव्हा आजी बोलते अगं दैवी देणगी त्यांना. तेव्हा दौलत बोलतो आणि त्यांनी केलेलं बाकीत कधीच खोटं ठरत नाही. तेव्हा नंदिनी बोलतो चांगलंय एवढ्या मोठ्या आहेत म्हणजे आनंद निवास असो किंवा गाव, माझ्या नशिबात मोठ्यांचा नेहमी आशीर्वाद लिहिला आहे. तेवढ्यात माई तिथे येतात, सगळे हात जोडतात. तेव्हा दौलत मामी सगळे एक एक करून त्यांचे पाय पडतात. तेव्हा माई नंदिनीकडे बघून ठप्प राहतात आणि नंदिनी ही थोडी गडबडते. तेव्हा शारदा नंदिनीला खुणवते पाय पडून म्हणून. नंदिनी पाय पडायला जाते. तेव्हा माई नंदिनीकडे बघून म्हणते देवळात जाऊया आरतीची वेळ झालीये. तेव्हा सगळे मंदिरात जात असतात. काव्या शूटिंग करत असते आणि शूटिंग करता करता तिचा एका पायरीवरनं पाय घसरतो. तेवढ्यात तिला पार्थ पकडतो आणि सगळे बघायला लागतात. काव्या थोडी स्माईल करते. जीवा त्या दोघांकडे बघतच असतो. इकडे रम्या मिररवर रम्या लव पार्थ लिहिते आणि आरशावर लिपस्टिकने रम्या वेड्स पार्थ करते. तेव्हा ती बघून बोलते आजपर्यंत माझ्या डोक्यात मनात फक्त रम्या वेड्स पार्थ होतं आणि बोलते पण ही नंदिनी मध्ये आली. मी तुला सोडणार नाही नंदिनी. तुला वाटत असेल की ही रम्या छोटे मोठे स्टंट करते, जे काही झालं ते फक्त ट्रेलर्स होते. ही रम्या तुला पिक्चर दाखवेल. इकडे पार्थ काव्याला बोलतो आर यू ऑल राईट. तेव्हा काव्या बोलते येस थँक्यू. तेव्हा नंदिनी बोलते काय थँक्यू, लक्ष कुठे असतं तुझं काव्या, आता पडली असती लागलं असतं म्हणजे. तेव्हा काव्या बोलते ठीक आहे ना, इट्स ऑल राईट मी ठीक आहे. तेव्हा काव्या बोलते नाही पण माझ्या जागी तू पडायला हवी होतीस, म्हणजे पार्थने तुला हात दिला असता. इकडे रम्या बोलते तुझं पार्थ बरोबर कधीच लग्न होऊ देणार नाही मी. आणि इकडे काव्या बोलते नाही पण पार्थ थँक्यू सो मच आणि इथून पुढे कायम असेच माझ्या पाठीशी राहाल. आणि तिथेच एपिसोड संपतो.